त्यामुळे तयारी करता गणेश भक्तांनी साहित्य खरेदीसाठी असो किंवा वेगवेगळ्या तयारी करता वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली दिसते। पेण शहरासह आजूबाजूच्या बाजारपेठेत सकाळपासून लगबग आहे। साहित्य विक्री करणारे छोटे मोठे व्यावसायिक वेगवेगळ्या वस्तू घेऊन बाजारात आलेले आहेत, तर काही दुकानांमध्ये गणपतीला लागणारी ज्वेलरी असेल, कापडी सजावटीच्या वस्तू असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं, मखर साहित्य, डेकोरेशन याकरता लागणारं साहित्य विकायची लगबग बघायला मिळते। पूजेचं रानावनात मिळणारं साहित्य घेऊन आदिवासी बांधव सुद्धा पेणच्या बाजारपेठेत पोहोचले आहेत। काही तासांवरती आता गणपती उत्सव आलेला आहे। रायगड जिल्ह्यात पूर्ण बाजारपेठा सजलेल्या आहेत। आपण पाहू शकतो जी गर्दी आहे लोकांची या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या वस्तू घेण्यासाठी आलेले आहेत। फुलं असू दे, फळं असू दे, त्या गणपतीला लागणारे जे वस्तू आहेत त्या ठिकाणी जे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि जे बाजारपेठेतले जे आहेत, जे गावठी जे गणपती समोर जे लावतात फळं ते पण आहेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। जे गणपतीला लागणारे जे हार आहेत किंवा जे वस्तू आहेत आपण बघू शकतो, हे गणपतीला घालणारे जे वस्तू आहेत या ठिकाणी आपल्यासोबत जे दुकानदार आहेत त्यांना आपण विचारूया। आज गणेश उत्सव आहे, कुठून कुठून लोक आहेत आणि काय घेऊन जातात? हार घेऊन जाते, उदबत्ती घेऊन जाते, शेला घेऊन जाता, शेला घेऊन जाता, नंतर कंठी घेऊन जात आहे आणि गर्दी भरपूर आहे। तर उत्सव आहे पण हा पेण गाव आहे, पेण गावांमधनं कुठून कुठून लोक येतात आणि काय उत्सव म्हणजे काय असतो? उत्सव म्हणजे गणपतीचा उत्सव म्हणजे ते भरपूर मोठा उत्सव असते। ते इकडचे लोकांना तो खास आवडते आणि हमरापूर, जोहा, कलवा सर्व इकडचे छोटे छोटे गाव आहेत, तिकडनं सर्वजण येते सर्वजण। तुम्ही काय सांगाल, किती दिवसापासून लोक उत्सव आणि काय घ्यायला येतात? 15 दिन पासून चालू है ये खरीदी उनकी, और अभी 2 दिन कल से बैठने वाला है, तो अभी बहुत ही गर्दी रश है ऐसे शॉप पर सबके ऊपर, और बहुत बाहर से भी लोग आते हैं। सिर्फ पेन के नहीं है, मुंबई से आते हैं, गुजरात वरुण भी आते खरीदे स्पेशल, क्योंकि यहाँ पर ही गणपति बनते हैं। पेन में जो आइडल है वो पेन में ही बनते, इसलिए दूर दूर से आते सब लोग। खरंच गणेश उत्सवासाठी गावातनं म्हणजे पंचकृषीतनं या ठिकाणी पेण शहरात जे गणपतीचे जे वस्तू आहेत ते घ्यायला येतात। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच बाजारपेठा विविधांगी सजावटीच्या वस्तूंनी सजलेल्या आहेत। बाप्पाची आरास, सजावटी करता लागणारी तोरणं, फुलांच्या माळा, पडदे, झालर, इलेक्ट्रॉनिक तोरणं, लाईट्स, धूप, कापूर, अगरबत्ती यासह गणेशोत्सवाकरता लागणारे सगळ्या प्रकारचे साहित्य बाजारपेठेत विक्री करता दाखल झाले। साहित्य खरेदी करता नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा या गजबजलेल्या पाहायला मिळतात। गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना या बाजारपेठा आहेत त्या गजबजलेल्या पाहायला मिळतात। मी आता कुडाळ तालुक्यातील कुडाळ शहरामधील या बाजारपेठेमध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहताय मोठ्या संख्येने जे कोकणवासी जे आहेत किंवा मुंबई स्थित चाकरमानी जे आहेत या ठिकाणी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेला तर फळं असतील, त्यासह भाज्या असतील, या खरेदी करण्याकडे या ग्राहकांचा जो आहे तो कल पाहायला मिळतो। दुसरीकडे पाहायला गेला तर कुडाळ नगरपंचायतच्या या नियोजनाचा पूर्ण फज्जा उडालेला पाहायला मिळतोय। एकरी वाहतूक असताना सुद्धा या ठिकाणी वाहन चालकांकडून जबरदस्तीने गाड्या ज्या आहेत या ठिकाणी आत घातल्या जातात, त्याच्यामुळे ग्राहकांना असेल, दुकानदारांना असेल त्याचा त्रास होताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे पाहायला गेला तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेला तर ग्राहक जे आहेत ते मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाले असून खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गरजेची जी वस्तू आहे, पूजेचं साहित्य असेल, हार असेल, याकडे खरेदी करण्याकडे हा जो ग्राहकांचा जो आहे तो कल आपल्याला पाहायला मिळतोय। आणि उद्या प्रत्येकाच्या घराघरात गणेशाचं आगमन होणार आहे, त्याच्या जय्यत तयारीसाठी गणेश भक्त सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन योगेश प्रसाद पातळे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। आता अवघे काही तासच उरलेत गणरायाचं आगमन होईल। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या फुलबाजारात खरेदी करता मोठीच गर्दी झाली आहे। हरितालिका पूजन असल्यानं महिलांनी पत्रिका खरेदी करता, तर उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार असल्यानं त्याच्या सजावटी करता विविध फुलं बाजारात दाखल झाली आहेत। यामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बाप्पाच्या सजावटीकरता या फुलांचा वापर होणार असल्यानं
भाविकांनी नाशिकच्या फुलबाजारात गर्दी केल्याचं बघायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत ओम साई सार्वजनिक मित्र मंडळाचा दापोलीच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोलताशाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भक्तांनी बाप्पाचं स्वागत केलं. तर पुण्यामध्ये गणरायांना सजवण्याकरता ड्रेपरी हा एक नवा ट्रेंड बघायला मिळतो. ड्रेपरी म्हणजेच कापडी वस्त्र अलंकार करण्याची एक पद्धत. या ट्रेंडमध्ये बाप्पाच्या मूर्तीला पारंपरिक फेटा, पगडी, धोतर आणि कुर्ता यासारख्या वस्त्रांनी सजवलं जातं, जे दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर असतात. अनेक कलाकार आणि मूर्तिकार ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या ड्रेपरीचं काम करतात आणि मूर्तीला एक अनोखा साज, सांस्कृतिक स्पर्श चढवतात. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याकरता येवल्याच्या वडगाव इथं एका गोशाळेमध्ये गीर गाईच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती साकारली जाते. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळता येण्यास मदत होईल. याशिवाय मूर्ती तयार करण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळेल. गोंदिया जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार आपल्या गणेश मूर्तीला शेवटचा हात फिरवण्यामध्ये मग्न आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून काही मूर्तिकारांकडे घरगुती गणेशोत्सवाची मूर्ती सुद्धा तयार होत असते. जिल्ह्यात मूर्तिकारांनी माती आणि तणसापासून मूर्ती इको फ्रेंडली बनवलेली आहे. यामध्ये कुठलाही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला गेलेला नाही, हे विशेष आहे. इको फ्रेंडली गणेश बाप्पा विराजमान होत आहेत अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या थीम्सच्या गणपती विराजमान होणार आहेत आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक मूर्तिकार हा मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. गणपती बाप्पा हे आता सज्ज झालेले आहे. आपण बघू शकता मोठमोठे गणपती गोंदियातही तयार करण्यात येत आहे आणि गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी मंडळी सज्ज झालेला आहे. आणि याचसाठी आपण आज एका मंडळमध्ये आलेलो. आपल्यासोबत एक मूर्तिकार आहेत. त्यांनी कशा प्रकारे मूर्ती बनवल्या आणि कुठकुठच्या मूर्ती बनवल्या, आपण काय सांगशील? कुठकुठच्या मूर्त्या आल्या आहेत आणि किती फिटाच्या मूर्त्या बनवल्या आहेत, काय सांगशील? आपल्याकडे सगळ्यात मोठा म्हणजे तिरोड्याचा राजा आहे, जो 17 फुटापर्यंत आम्ही इथे हाईट साकारलेली आहे आणि ह्या तिरोड्यामध्ये गंज मार्केटला विराजमान होणार आहे. याच्यामध्ये आम्ही महाभारताचा थीम उभारलेला आहे. याच्यामध्ये 5 पांडव, कौरव यांचे गुरु आणि वर रथ आहे. ते मंडळामध्ये आम्ही जाऊन तिथे असेंबल करणार आहे. टोटल 17 फीट हाईट आहे. तर रथमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे रथवर विराजमान आहे. संपूर्ण महाभारत आम्ही इथे मूर्तीमध्ये साकारलेलं आहे. आपल्याकडून मूर्त्या अद्याप कुठे मध्य प्रदेश, छत्तीसगडला पण गेलेल्या आहेत आणि गोंदियाचा राजाही आपल्याकडे बनलेला आहे, काय त्याचं? आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोंदिया शहर तसेच आजूबाजूचे जे पडोसी आमचे राज्य आहेत जसे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, मागच्या वर्षी आपल्याकडे अंबादेवीची मूर्ती भोपाळला इथून गेलेली होती आणि जवळपास तिरोडा, आमगाव, बालाघाट इतक्या दूरपर्यंत 50 किलोमीटर किंवा 100, 200, 250, 500 किलोमीटरपर्यंत आमच्याकडून मूर्त्या जात असतात. पाहिलं की या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती बनवण्यात आले आणि वेगवेगळ्या थीमच्या प्रकारच्या गणपती बनवण्यात आलेल्या आहे आणि गणपती बाप्पा आता आपल्या मंडळामध्ये घेण्यासाठी जे मंडळ आहेत तेही सज्ज झाले आणि गणपती बाप्पा घ्यायला आलेले आहेत. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. जसं गणेशोत्सव आणि मुंबई, जसं गणेशोत्सव आणि पुणे, तसं कोकण आणि गणपती याचं एक अनोखं नातं. कोकणातील गणपतीची मजा काही वेगळीच असते कोकणामध्ये. आज आपण पाहणार आहोत कोकणातील गणपती कसे साकार होतात. सावंतवाडीमधील मळगाव या गावातील मंगलमूर्ती आर्ट गणपती कारखान्यामध्ये गणपतीचं रंगकाम, गणपती साकार करतानाची मेहनत, रात्रंदिवस आपलं काम सांभाळून गणपतीच्या सेवेत रंगलेले गणपतीचे कारागीर, हे सगळं आपण या दृश्यांमध्ये बघतोय.